आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मधला कुठला ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट 1954 हा चॅप्टर काय करत होतो, स्टडी करत होतो. याच्यात आपण कुठपर्यंतचा पार्ट कव्हर केलेला आहे तर क्लासेस ऑफ एक्झम्प्टेड, ऍडव्हर्टाइजमेंट, देन ऑफेन्स आणि पेनाल्टीज पण आपण स्टडी केल्यात का? येस मॅम. ओके. ऑफेन्स आणि पेनाल्टीज पण आपण स्टडी केलेल्या आहेत प्रिव्हियस लेक्चरला. देन अवर नेक्स्ट पॉइंट इज स्क्रुटिनी ऑफ मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू ड्रग्स. त्याच्यात आपल्याला काय काय स्टडी करायचंय तर एनी पर्सन ऑथराइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन बिहाफ may if satisfied that the advertisement relating to the drug contravenes that provision of the act may order the manufacturer, packers, distributor or seller of the drug to furnish within the specific time the information regarding the composition of that drug as he feel necessary for scrutinizing the advertisement. मॅम Yes, पेनाल्टी झालं नाही. yes. ऑफेन्स आणि पेनल्टीज राहिले. येस. आपण एक्झम्प्टेड फॉर्म्स ऑफ ऍप्लिकेशन बघितलेले आहेत. देन ऑफेन्स अँड पेनाल्टी. ऑफेन्स अँड पेनाल्टी मध्ये काय आहेत, जे म्हणजे ड्रग और मॅजिक रेमेडी, जे मॅजिक रेमेडी किंवा ऍडव्हर्टाइज करतात ज्या ड्रगची, अशा पर्सनला कुठलं पनिशमेंट दिलं जातं किंवा काय पेनाल्टी दिली जाते तर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट और रूल देअर अंडर. म्हणजे जे ड्रग अँड मॅजिक रेमेडी म्हणजे एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर क्युअर करण्यासाठी मॅजिक रेमेडीचा किंवा विदाउट प्रिस्क्रिप्शन एखादा ड्रग यूज करतात जे पर्सन, त्यांच्यासाठी कुठली पनिशमेंट किंवा कुठलं पेनाल्टीज दिलं जातं. इन दॅट फर्स्ट punishable with imprisonment up to 6 months or with fine or with both on first conviction. म्हणजे पहिली शिक्षा काय दिलं, पहिली प्रायोरिटी काय दिली जाते तर त्यांना 6 month इम्प्रिझनमेंट म्हणजे 6 महिने तुरुंगवास आणि त्यांच्याकडून स्पेसिफिक फाईन काय केला जातो, स्पेसिफिक फाईन काय केला जातो, रिसीव्ह केला जातो किंवा स्पेसिफिक फाईन काय केला जातो, घेतला जातो. देन सेकंड काय आहे, पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट अप टू 1 year और विथ फाईन और विथ बोथ ऑन सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. म्हणजे हे जे पर्सन आहेत, ऑल ऑफ यू वेट फॉर 2 minutes. Responsible for conduct of company business shall be deemed to be guilty and liable for the punishment. However, the such person is not liable for punishment if he prove that the offense was committed without his knowledge or that he has taken all the precautions to prevent the commission of such a offense. म्हणजे एखाद्या पर्सनला एखादा पर्सन असेल, त्या पर्सनला जर ह्या ऍक्ट अंडर त्याचा शोध कशा प्रकारे घेतला जातो तर स्क्रुटिनी ऑफ मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड टू ड्रग. एखाद्या ड्रगची मिसलिडिंग किंवा रॉंग वेन ऍडव्हर्टाइजमेंट केली किंवा त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट केली तर ती ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या पर्सनने केलेली आहे किंवा कशा वेन केलेली आहे ह्याचा शोध कसा घेतला जातो तर एनी पर्सन ऑथराइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन दिस बिहाफ may be satisfied that an advertisement related to drug contravenes the provision of the act may order the manufacturer, packer, distributor or seller of the drug to furnish within the specific time the information regarding the composition of that drug as he feel necessary for
स्क्रुटिनायझिंग द ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे एखादा ड्रग आहे, त्या ड्रगची जर मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट जर केली तर जे ऑथराइज पर्सन्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेले जे ऑथराइज पर्सन्स आहेत, ते पर्सन काय करतात तर अंडर दिस ऍक्ट म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अंडर काय करतायत तर ते ड्रग कुठल्या कंपनीनं किंवा कुणी मॅन्युफॅक्चर केलेले आहेत, कुणी पॅक केलेले आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन और सेलर कुणी केलेलं आहे ह्याची इन्फॉर्मेशन काय करतात कलेक्ट करतात आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट कुणी केलेली आहे म्हणजे ते ड्रग कुठल्या सेलरला किंवा कुठल्या डिस्ट्रीब्युटरला त्यांनी दिलेले आहेत किंवा सेल केलेले आहेत, त्यांच्या थ्रू काय करतात ते ऍडव्हर्टाइजमेंट कुणी केलेली आहे ह्याचं काय करतात ते शोध घेतात किंवा ते स्क्रुटिनायझिंग करतात. समजतंय का? येस मॅम. स्क्रुटिनी ऑफ मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड टू ड्रग. एखादा ड्रग आहे त्या ड्रगच्या रिलेटेड जर समजा एखादा पर्सन ऍडव्हर्टाइजमेंट करत असेल तर त्याची स्क्रुटिनी कुठल्या वेने केली जाते किंवा त्याची स्क्रुटिनी कोण करते तर जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटने जे पर्सन अपॉइंट केलेले आहेत किंवा ऑथराइज पर्सन जे DI असतील किंवा अदर पर्सन असतील, ते पर्सन अपॉइंट केलेले असतात, त्या पर्सन थ्रू काय करतात ते त्या ड्रगची मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट काय करतात स्क्रुटिनाइज करतात. Then next आहे त्याच्यातला पॉइंट, इट शाल बी द ड्युटी ऑफ मॅन्युफॅक्चरर, packers, distributor or seller of the advertised drug to comply with the order. Failure to comply with such a order is considered as an offense. It shall be the duty of manufacturer, packer, distributor or seller of the advertised drug to comply with the order. Failure to comply with such a order is considered as an offense. आणि जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा जे आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ते ड्रग काय केले जातात, पॅक केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि सेल केले जातात. जे मॅन्युफॅक्चरर आहेत, पॅकर्स आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर अँड सेलर्स आहेत, त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ड्युटी आहे, ते जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापासून काय थांबवणं किंवा ते प्रिव्हेंट करणं हे काय त्यांची ड्युटी आहे. आणि जर समजा त्यांना ते माहित असून पण त्यांनी ते कॉम्प्लाय केलं नाही किंवा त्यांनी ते थांबवलं नाही तर ते पण काय आहे गुन्हाच दाखल केला जातो. इट शाल बी द ड्युटी ऑफ मॅन्युफॅक्चरर, packers, distributor or seller of advertised drug to comply with the order. Failure to comply with such a order is considered as an offense. म्हणजे असे पर्सन्स जे मॅन्युफॅक्चरिंग करतायत, ड्रग पॅकिंग करतायत किंवा डिस्ट्रीब्यूट करतायत, त्यांनी जर त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट करणं थांबवलं नाही किंवा कम्प्लाय केलं नाही तर ते पण काय ऍज अ ऑफेन्स म्हणून काय केलं जातं, रजिस्टर्ड केलं जातं किंवा त्यांच्यावरती पण काय गुन्हा दाखल केला जातो. देन नेक्स्ट काय, नो पब्लिशर और ऍडव्हर्टायझिंग एजन्सी शाल बी हेल्ड टू बी guilty of contravention of the provision of the act merely by the publishing the advertisement unless such a publisher or advertising agency has failed to comply with any direction made by the authority. आणि एखाद्या पब्लिशरनं किंवा जे ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांनी पण जर एखाद्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली तरी सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली आणि जर समजा एखाद्या पर्सनना ऍडव्हर्टाइजमेंट देत असेल तर त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट काय केली पाहिजे, कॉम्प्लाय केली पाहिजे. आणि जर त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट तरी पण पब्लिश केली तर काय केलं जातं, त्यांच्यावरती पण जे ऑथराइज ऑफिसर्स आहेत त्यांच्या थ्रू काय केलं जातं, ऑफेन्स चार्ज केला जातो किंवा ऑफेन्स केला जातो.
समजतंय का? ते अशा कंडिशनला ते पर्सन्स ती ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या पर्सन न केलेली आहे हे कशा पद्धतीनं स्क्रुटिनाइज करतात, तर इन दॅट फर्स्ट पॉइंट एनी पर्सन authorized by the state government in his behalf may if satisfied that an advertisement relating to drugs contravenes the provision of the act may order the manufacturer, packers, distribution or seller of the drug to furnish with such a specified time the information regarding the composition of the drug as he felt necessary for scrutinizing the advertisement. म्हणजे जे ड्रग्स आहेत, एखादा ड्रग समजा ते मॅन्युफॅक्चर करत असेल किंवा त्या मॅन्युफॅक्चररनं किंवा पॅकरनं, डिस्ट्रीब्युटरनं किंवा जो सेलर आहे त्यानं जर त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट केली किंवा त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट थांबवली नाही, तर ती ऍडव्हर्टाइजमेंट केलेला जो पर्सन आहे त्याचा शोध किंवा त्याचं स्क्रुटिनाइज कोण करतंय, तर जे ऑथराइज पर्सन आहे, स्टेट गव्हर्नमेंटनं जे ऑथराइज पर्सन अपॉइंट केलेले आहेत ते पर्सन काय करतात, ते स्क्रुटिनाइज करतात. कुणा थ्रू करतात ते, तर जे मॅन्युफॅक्चरर आहेत, सेलर आहेत किंवा जे पॅकर आहेत त्यांच्या थ्रू काय करतात, ते स्क्रुटिनाइज करतात. देन नेक्स्ट पॉइंट आहे, it shall be duty of the manufacturer, packer, distributor or seller of the advertised drug to comply with the order. Failure to comply with such order is considered as an offense. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहेत, पॅकर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर किंवा सेलर्स आहेत त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा त्यांची पण काय ड्युटी आहे, ती जी ऍडव्हर्टाइजमेंट करतात किंवा एखाद्या ड्रगची जर ते ऍडव्हर्टाइजमेंट करत असतील तर ते काय कंप्लाय करणं किंवा प्रोहिबिट करणं हे काय त्या मॅन्युफॅक्चरर, सेलर आणि डिस्ट्रीब्युटरची काय ड्युटी आहे किंवा त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर समजा ते ऍडव्हर्टाइजमेंट कंप्लाय करण्यामध्ये फेल झाले तर ते पण काय केलं जातं, इट शुड बी कन्सिडर ऍज अ ऑफेन्स. त्याला पण काय गुन्हा म्हणूनच काय केलं जातं, नोंद केली जाते. देन नेक्स्ट काय, नो पब्लिशर और ऍडव्हर्टायझिंग एजन्सी शाल बी हेल्ड टू गिल्टी ऑफ contravention of the provision of the act merely by the publishing the advertisement unless such a publisher or advertising agency has failed to comply with any direction made by the authority. म्हणजे एखाद्या ड्रगची जर समजा ऍडव्हर्टाइजमेंट होत असेल तर जे पब्लिशर्स आहेत किंवा ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांनी काय केलं पाहिजे, ते प्रोहिबिट केलं पाहिजे किंवा कंप्लाय केलं पाहिजे. समजते का? Yes, ma'am. सगळ्यांना समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next आहे manner in which advertisement may be sent confidentially. In that the document containing advertisement discussed under the exempted advertisement shall be sent by the post to the registered medical practitioner by name or to a wholesale or retail chemist. Such a document shall bear the word for the use only registered medical practitioner or hospital or laboratory remarkably in the indelible ink. काय केलं जातं, मॅनर इन विच ऍडव्हर्टाइजमेंट मे बी सेंट कॉन्फिडेंटली, म्हणजे कुठल्या वेने ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते त्या ड्रगची आणि कुणासाठी ते फक्त नेसेसरी आहे किंवा कुणासाठी ती ऍडव्हर्टाइजमेंट फक्त एक्झम्प्टेड केली जाते. तर जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, हॉस्पिटल्स आहेत किंवा लॅबोरेटरीज आहेत त्यांना काय केले जाते, फक्त ती ऍडव्हर्टाइजमेंट काय सेंड केली जाते. कशा थ्रू केली जाते, तर द डॉक्युमेंट कंटेनिंग ऍडव्हर्टाइजमेंट डिस्कस अंडर द एक्झम्प्टेड ऍडव्हर्टाइजमेंट शाल बी सेंड बाय द
पोस्ट. म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं ते काय केलं जातं, सेंड केलं जातं पोस्टा थ्रू कुणाला, तर जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत किंवा लॅबोरेटरीज आहेत त्यांना काय केलं जातं, ते सेंड केलं जातं आणि त्याच्यावरती त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा किंवा ते लॅबोरेटरी असेल किंवा हॉस्पिटल असेल त्यांचा नेम आणि जर समजा ते होलसेलर पर्सनला किंवा केमिस्ट पर्सनला आपण सेंड करत असू तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा, केमिस्टचा आणि ते होलसेल करणारा जो पर्सन आहे त्या पर्सनचं नेम काय केलं जातं, त्या डॉक्युमेंट वरती राईट डाऊन केलं जातं. त्याच पर्सन साठी काय ती फक्त ऍडव्हर्टाइजमेंट हे कॉन्फिडेंशियली आहे किंवा त्याच पर्सनला काय केली जाते, ती ऍडव्हर्टाइजमेंट त्या ड्रग रिलेटेड सेंड केली जाते. समजलंय का? Yes, ma'am. ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? Then last point of this chapter, obtaining previous sanctions of the government for publishing and advertisement. म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करण्यासाठी कुठले कुठले गव्हर्नमेंट थ्रू काय कशा पद्धतीने सँक्शन केली जाते ते ऍडव्हर्टाइजमेंट, तर for obtaining previous sanction of the government to publish any advertisement discussed under the exempted advertisement in this act, the person has to apply to the concerning officer appointed by the central government or the state government. म्हणजे जर समजा एखाद्या ड्रगची आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर त्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी त्या आपल्याला काय करावं लागतं, तर गव्हर्नमेंटशी काय करावं लागतं, डिस्कस करावं लागतं किंवा त्यांच्याकडून ते प्रिव्हियस काय करावं लागतं, सँक्शन करून घ्यावं लागतं. मग ते जर एखाद्या ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला सँक्शन करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जे गव्हर्नमेंटनं, स्टेट गव्हर्नमेंटनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत बाय द ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट अंडर, त्या ऑफिसरशी आपल्याला काय करावं लागतं, डिस्कस करावं लागतं ती ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करण्यासाठी. देन सेकंड काय आहे रूल, द ऍप्लिकेशन शुड मेन्शन द रजिस्टर नेम अँड द ट्रेड नेम ऑफ द ड्रग, द डिटेल कंपोजिशन अँड एनी स्पेशल रिझन जस्टिफाय द सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट. आणि त्याच्यामध्ये जे आपण ऍप्लिकेशन करतोय त्या ऑफिसरला स्टेट गव्हर्नमेंटनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेल्या पर्सनला जे आपण ऍप्लिकेशन करतोय त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय राईट डाऊन करायचंय, तर त्या पर्सनचं नेम राईट डाऊन करायचं आहे आणि कुठल्या त्या पर्सनचं नेम रजिस्टर्ड करायचं आहे आणि त्या ड्रगचं ट्रेड नेम, ड्रगचं नेम आणि कंपोजिशन, डिटेल कंपोजिशन काय करायचं त्याच्यात राईट डाऊन करायचं आहे आणि कुठल्या कारणासाठी किंवा काय कुठल्या रिझन साठी आपण ती ऍडव्हर्टाइजमेंट करतोय हे काय करायचं, त्या गव्हर्नमेंट थ्रू ते रिझन सँक्शन करून घ्यायचं आहे. देन नेक्स्ट काय आहे, द ऑथराइज्ड ऑफिसर देन शुड सबमिट सच ऍप्लिकेशन टू द रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट फॉर सँक्शन. आणि जे ऑथराइज गव्हर्नमेंट आहे किंवा ऑथराइज्ड ऑफिसर आहेत सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेले, ते काय करतात त्याच्यानंतर तो ऍप्लिकेशन फॉर्म काय करतात, रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंटला सेंड करतात. समजलंय का? समजलंय का इथपर्यंत? Yes, ma'am.